कधी कधी देवाची गाठ पडते आणि निरोपाची वेळ येते तेव्हा भक्तांचं हृदय कसं व्याकुळ होतं हे आजच्या भागात आपण पाहणार आहोत। 2 एप्रिलच्या या भागात पहा, स्वामी जेव्हा सोलापूर सोडून निघाले तेव्हा संपूर्ण सोलापूर शोकसागरात कसं बुडालं आणि स्वामींनी जाताना कोणतं अभयवचन दिलं। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या अवतार कार्यातील एक महत्त्वाचा टप्पा अनुभवणार आहोत। सोलापुरात स्वामींनी चैतन्याच्या बागा फुलवल्या होत्या। मुकुंद बुवांसारख्या भक्तांचे ज्ञानी स्वरूपात रूपांतर झाले होते। पण आता स्वामींचे सोलापुरातील अवतार कार्य संपत आले होते। स्वामींनी निर्णय घेतला, आता सोलापूर सोडायचे। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोलापूरकर व्याकुळ झाले। लोक स्वामींना विनवू लागले, स्वामी आम्हाला सोडून जाऊ नका। भक्तांच्या डोळ्यांतून दुःखाच्या धारा वाहू लागल्या। तेव्हा स्वामींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला आणि एक अद्भुत गर्जना झाली, मी तुमच्या जवळच आहे। मी आता अक्कलकोटला जातो आहे, तिथे दर्शनाला या। मी तुमच्या हृदयात वास्तव्य करून आहे, ही गोष्ट कधीच विसरू नका। सोलापूर सोडून स्वामी अक्कलकोटच्या दिशेने निघाले, पण जाताना प्रत्येक भक्ताच्या हृदयात आपली भक्ती सोडून गेले। प्रपंचात आणि अध्यात्म साधनेत एक पथ्य नेहमी पाळावे। परमेश्वर आपल्या अत्यंत निकट आहे ही भावना कधीही विसरू नका। तोच आपला योगक्षेम पाहतो। त्याची कृपा एकदा झाली की काळजी करायचे काहीच कारण उरत नाही। फक्त त्याच्या नामात तल्लीन व्हा आणि अखंड नामस्मरणात रममाण व्हा। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींनी दिलेले हे वचन, मी तुमच्या हृदयात आहे, हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा। कमेंट मध्ये अक्कलकोट स्वामी समर्थ नक्की लिहा। उद्या 3 एप्रिलला अक्कलकोट मध्ये स्वामींचे स्वागत कसे झाले हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा